यानंतरची बातमी आहे मुंबईमधली। गोरेगाव पश्चिमच्या प्रेमनगर परिसरामध्ये छापा पडलेला आहे। भेसळयुक्त दुधाच्या अड्ड्यावर हा छापा टाकलाय। मुंबई गुन्हे शाखा एफडीएनं संयुक्त कारवाई केली आहे। दुधात अशुद्ध पाणी भेसळ सुरू असल्याचा पर्दाफाश करण्यात आलाय। 224 बनावट दूध पिशव्यांचा 558 लिटर दूध जप्त करण्यात आलंय। आरोपी कृष्णालिंगमपल्ली रवी पटीपाका यांना अटक केल्याची माहिती सुद्धा समोर येते। मात्र मुंबईमध्ये हा सगळा प्रकार सुरू होता। मुंबईमध्ये दुधात भेसळ केली जात होती। चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांनी धडक कारवाई केलेली आहे आणि एका भाजप नेत्याला हद्दपार केलेला आहे। अजय सरकारला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलंय। नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये सरकारला मिळालेल्या भाजपच्या तिकिटावरून आमदार मुनगंटीवार आणि आमदार जोरगेवार गटामध्ये टोकाचा संघर्ष झाला होता आणि याच नावावरून उमेदवार यादीत बदलली गेल्याचा वाद सुद्धा उफाळलेला होता। अपक्ष लढलेल्या सरकार याचा पराभव झाला होता आणि सूत्रांच्या माहितीनुसार अजय सरकार याच्यावर 20 पेक्षा जास्त गुन्हे सुद्धा दाखल आहेत। जोरगेवार गटाने सतत पाठपुरावा केल्यानं ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे। एकूणच या कारवाईनं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे।